नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे अमेरिका आणि इराण यांच्यातल्या संघर्षाची। अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचलाय। एकीकडे अमेरिकेने इराणवर हल्ल्याचा इशारा दिलेला असतानाच आता इराणनेही आक्रमक पवित्रा घेतलाय। आमच्यावर हल्ला केला तर मध्य पूर्वेत गंभीर परिणाम पाहायला मिळेल असा इशाराच इराणने दिलाय। पाहूया त्यावरचाच हा रिपोर्ट। हल्ला कराल तर मध्य पूर्वेत रान पेटेल। इराणची अमेरिकेला धमकी। इराणने चिथवल्यानं अमेरिकेचा संताप। अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वादानं आता टोक गाठलंय। अमेरिकेनं आपली USS अब्राहम लिंकन युद्धनौका मध्य पूर्वेत तैनात केल्यानंतर इराणही आक्रमक झालाय। अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर आम्हीही शांत बसणार नाहीत, मध्य पूर्वेत त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतील अशा शब्दात पुन्हा एकदा इराणनं अमेरिकेला सुनावलंय। युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे प्रमुख अयातुल्ला खोमेनी यांनी हा इशारा दिलाय। पाहुयात खोमेनी नेमकं काय म्हणाले। इराणवर अमेरिकेनं कोणताही लष्करी हल्ला केला तर मध्य पूर्वेत प्रादेशिक युद्ध सुरू होईल। यामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष पसरेल असं खोमेनी यांनी म्हटलंय। आम्ही चिथावणीखोर नाही आणि आम्हाला कोणत्याही देशावर हल्ला करायचा नाही, मात्र जो कुणी हल्ला करेल किंवा त्रास देईल त्याला इराण योग्य उत्तर देईल असं सांगत खोमेनी यांनी युद्धाला तोंड फोडलंय। खोमेनींच्या याच विधानामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे। काही दिवसांपूर्वी इराणमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली होती। यावर बोलताना खोमेनी यांनी या आंदोलनाची तुलना देशाच्या धार्मिक व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या बंद सोबत केली होती। तसंच आंदोलनात सहभागी होणाऱ्या हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आलंय। अनेकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे या आंदोलकांना मृत्यूदंडाची शिक्षाही होण्याची शक्यता आहे। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत। अमेरिकेचं विमानवाहू जहाज USS अब्राहम लिंकन आणि त्याच्यासोबत असलेल्या अमेरिकन युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत। इराणवरील दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलाय। अमेरिकेच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेता इराणनेही होमूरच्या धोरणात्मक सामुद्रधुनीत लष्करी सरावांची योजना आखली आहे। या ठिकाणावरून जगातील तेलाचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो। त्यामुळे आता हे दोन्ही देश युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचलाय। अमेरिकन नौदलानं त्यांच्या युद्धनौकेजवळ येणारा इराणचा शाहिद 139 ड्रोन हवेतच पाडलाय। या घटनेमुळे दोन्ही देशांमधल्या लष्करी हालचाली वाढल्या आहेत। यापूर्वी इराणच्या गनबोट्सनी अमेरिकन तेलवाहू जहाज रोखण्याचा प्रयत्न केला होता। तुर्कीमध्ये अणुकरारावर चर्चा होण्यापूर्वीच या संघर्षामुळे मध्य पूर्वेत युद्धाचे ढग दाटले असून अमेरिकेनं मोठी युद्धनौका तैनात केली आहे। इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेनं एक सिक्रेट प्लॅन तयार केलाय। अमेरिका इराणच्या शत्रू राष्ट्रांचीही मदत घेतेय। इराणमधील कोणत्या ठिकाणांवर अमेरिकन लष्कर हल्ला करणार आहे पाहूयात या रिपोर्टमधून। अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन। अमेरिका इराणमध्ये महायुद्ध पेटणार। इराणमधील कुठली ठिकाणं अमेरिकेच्या टार्गेटवर। मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे वारे वाहू लागले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धाची धमकी दिल्यानंतर आता दोन्ही देशांमधला तणाव निर्णायक वळणावर पोहोचलाय। अमेरिकेनं इराणमधील हल्ल्यासाठी एक सिक्रेट लिस्ट तयार केली आहे। त्यामुळे अमेरिका इराणमधील कोणत्या ठिकाणांवर हल्ला करणार हे उघड झालंय। अमेरिकेच्या रडारवर फोर्डो, नतान्ज आणि इस्फहान मधील अणुकेंद्र आहे। तसंच इराणमधील लष्करी तळ आणि स्ट्रॅटेजिक तळ रडारवर आहेत।
त्याचबरोबर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र केंद्र आणि हवाई संरक्षण यंत्रणेवर अमेरिकेचं लक्ष राहणार असून इराणमधील हमास, हिजबुल्लाह यासारख्या संघटनांचे तळही अमेरिकेच्या टार्गेटवर असतील. इराणमधील हल्ल्यासाठी जी ठिकाणं रडारवर आहेत त्याची ही सिक्रेट लिस्ट ब्रिटन, फ्रान्स, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, सौदी अरेबिया या इराणच्या शत्रू राष्ट्रांसोबतही शेअर करण्यात आली आहे. अमेरिकेनं USS अब्राहम लिंकन ही युद्धनौका आधीच मध्य पूर्वेत तैनात केली आहे, तर इराणनेही शांत न बसण्याचा इशारा अमेरिकेला दिलाय. त्यामुळे ट्रम्प यांची धमकी दबाव तंत्राचा वापर करून इराणमधील राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी आहे की अणु कार्यक्रम रोखण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रिपोर्ट साम TV न्यूज. इराण विरोधात अमेरिका ॲक्शन मोडवर आहे, तर दुसरीकडे रशिया आणि इराणमधील वाढती जवळीक जागतिक राजकारणात नव्या युद्धाचे संकेत देतीये. राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि इराणचे सुरक्षा सचिव अली लारिजानी यांनी मॉस्कोमध्ये यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. अमेरिकेनं इराणवर लष्करी दबाव वाढवला असतानाच रशियानं निर्बंधांची फिकीर न करता लारिजानींचं स्वागत केलंय. या भेटीमुळे आता अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात रशिया इराण हे नवं पॉवर सेंटर उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुठे झाली ही भेट, या भेटीत काय घडलं पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. पुतीन आणि लारिजानी यांची मॉस्कोमध्ये ही गुप्त भेट झाली आहे. रशिया इराण मैत्रीनं अमेरिकेचं टेन्शन मात्र वाढलंय. रशियाचा इराणला पूर्णपणे पाठिंबा आहे. अण्वस्त्र करारावरून दोन्ही देशांमध्ये खलबतं झाल्याचं समजतंय. खोमेनींच्या विश्वासू सल्लागाराचा हा रशिया दौरा होता. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापारात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. व्हेनेझुएला, इराण आणि कॅनडानंतर आता ट्रम्प यांच्या निशाण्यावर क्युबा हा देश आहे. क्युबाला तेल विकणाऱ्या देशांवर भारी टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे जागतिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जे देश क्युबाला तेल विकतील त्यांना अमेरिकेच्या रोषाला आणि वाढीव टॅरिफला सामोरं जावं लागेल. दरम्यान क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डियाज कॅनल यांनी अमेरिकेच्या या दबावाचा निषेध केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादण्याचा धडाका कायम ठेवलाय. आता ट्रम्प यांनी कॅनडा निर्मित अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या कोणत्याही कंपन्यांच्या विमानांवर 50% आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी सुरू असलेला ट्रम्प यांचा वाद अधिक तीव्र झाल्याचं स्पष्ट झालंय. जेट विमानांना प्रमाणपत्र देण्यास कॅनडानं नकार दिल्याचं प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यामुळे अमेरिका कॅनडामधला वाद शिगेला पोचलाय. आणि आता बातमी आहे इस्रायलनं केलेल्या एका गौप्यस्फोटाची. इस्रायलच्या न्याय मंत्रालयानं गाझामध्ये एका मोठ्या बेकायदेशीर तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय. युद्धाच्या वेळी इस्रायलच्या सैनिकांनी हमासला आयफोन आणि बॅटरी विकल्याचा आरोप आहे. युद्ध काळात गाझामध्ये तस्करीचं प्रमाण वाढलं होतं असं सांगत इस्रायलच्या न्याय मंत्रालयानं आपल्या सैनिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. युद्ध काळात इस्रायली सैनिकांनी केली देशाशी गद्दारी. हमासला विकले आयफोन आणि बॅटरी. गाझामध्ये लाखो डॉलर्सच्या वस्तूंची तस्करी. इस्रायलनं हमास विरोधात केलेली कारवाई साऱ्या जगानं पाहिली. या युद्धात गाझा पट्टी पूर्णपणे बेचिराग झाली. कित्येक इमारती जमीनदोस्त झाल्या. या युद्धात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच इस्रायलच्या न्याय मंत्रालयानं एक आपल्याच सैनिकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय. इस्रायली सैनिक आणि राखीव दलाच्या सदस्यांनी युद्धादरम्यान गाझामध्ये लाखो डॉलर्सच्या वस्तूंची तस्करी करून कायदा मोडला असा आरोप करण्यात येतोय. तसंच
शत्रू संघटना हमासलाही मदत केल्याचा आरोप होतोय. इस्रायली अभियोक्त्यानं जारी केलेल्या निवेदनामध्ये आरोपींनी सिगारेट, आयफोन, बॅटरी, कम्युनिकेशन केबल्स आणि कारचे सुटे भाग यांसारख्या वस्तू गाझामध्ये तस्करी केल्या. हा माल हमास आणि त्यांच्या सैनिकांपर्यंत पोहोचू शकतो हे जाणून त्यांनी वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप आहे. इस्रायल गाझा सीमेवरील कमकुवत देखरेखीमुळे ही तस्करी शक्य झाली. हमासला फायदेशीर म्हणून अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती. मात्र इस्रायलच्या सैनिकांनी पैसे कमावण्यासाठी तस्करी करून माल विकला. इस्रायलची देशांतर्गत गुप्तचर संस्थांचे प्रमुख डेव्हिड झिनी यांचा भाऊ बेझालेल झिनी यांचं नाव सरकारी वकिलांनी घेतल्यावर या खटल्यात आणखीन गती मिळाली आहे. लाचेच्या बदल्यात त्यानं सिगारेट तस्करीला मदत केल्याचा आरोप आहे. बेझालेच्या वकिलानं सर्व आरोप फेटाळून लावलेत. दरम्यान अभियोक्ता कार्यालयानं आरोपींची वाहनं, स्थावर मालमत्ता आणि रोख रक्कम यासह इतर मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली. या खटल्यामुळे इस्रायली सुरक्षा व्यवस्था आणि युद्ध काळातील भ्रष्टाचार जगासमोर आलाय. त्यामुळे गाझा उद्ध्वस्त करणाऱ्या इस्रायली सैनिकांचा भ्रष्टाचारी चेहराही उघड झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. इस्रायलनं गाझावर पुन्हा भीषण हल्ला केलाय. राफा सीमा उघडण्यापूर्वी गाझावर जोरदार हल्ले करण्यात आले. इस्रायलनं गाझा सिटी आणि खान युनिससह विविध भागांना टार्गेट केलंय. या हल्ल्यामध्ये किमान 30 पॅलेस्टायनी नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये अनेक लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे. ऑक्टोबरमध्ये लागू झालेल्या शस्त्रसंधीनंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं मानलं जात आहे. इस्रायलनं हमासवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर काही तासांमध्येच ही कारवाई करण्यात आली आहे. with multiple hits across the according to local health authorities on Saturday, which people had been killed in the attacks. The Israeli this apartment block. That's according to medics and relatives Sama al-Atbash. एकीकडे इस्रायलनं गाझावर पुन्हा हल्ला केलाय तर दुसरीकडे इस्रायल आणि लेबेनॉन मधला तणाव पुन्हा एकदा वाढलाय. इस्रायली सैन्यानं दक्षिण लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य करत जोरदार हवाई हल्ले केले. हिजबुल्लाह या भागात पुन्हा सक्रिय होण्याच्या आणि लष्करी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे पाकिस्तानातून. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या एका वक्तव्यामुळे कंगाल पाकिस्तानचं वास्तव जगासमोर आलंय. जगभर कर्जासाठी झोळी पसरताना लाज वाटते असा कबूलनामाच शरीफ यांनी दिलाय. पाहुयात पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या देशातल्या स्थितीबद्दल नेमकं काय म्हणाले. कर्ज मागताना आता लाज वाटते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा कबूलनामा. कंगाल पाकचं भयान वास्तव जगासमोर. काश्मीर प्रश्नावरून भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानचे खायचे वांदे आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या बातम्या वारंवार प्रसारित केल्या. मात्र आता कंगाल पाकिस्तानच्या या परिस्थितीचं भयान वास्तव खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जगासमोर मांडलंय. कर्ज मागण्यासाठी आता लाज वाटते. पाकिस्तानला अनेक देशांसमोर कर्जासाठी पदर पसरावा लागतोय. या आर्थिक हतबलतेमुळे देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आहे. कर्ज घेणाऱ्याची मान नेहमीच झुकलेली असते अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीचा कबूलनामाच जगासमोर दिलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका. अल्हम्दुलिल्लाह, लेकिन इसमें दोस्त ममालिक के कर्जे शामिल हैं और मैं आपको किस तरह ये बात बताऊं कि किस तरीके से हमने उन दोस्त ममालिक को जाकर कर्जे लेने के लिए उनके दरख्वास्तें दी और उन दोस्त ममालिक ने हमें मायूस नहीं किया. लेकिन आप जानते हैं कि जो कर्ज लेने जाता है. पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून कर्जावरच अवलंबून आहे. मात्र यावेळी IMFनं कर्ज देताना अत्यंत कडक अटी लागल्यात. त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय. या अटींमुळे सरकारला नाईलाजानं मोठ्या प्रमाणावर कर वाढवावा लागलाय.
परिणामी पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठलाय. जनतेला मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागतोय. फेडरल सरकारनं पाकिस्तानच्या देशांतर्गत आणि परदेशी कर्जाची माहिती जाहीर केली आहे. पाकिस्तानातील एकूण कर्ज 71 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचलंय, ज्यामध्ये देशाच्या एकूण कर्जात 66% देशांतर्गत कर्ज आणि 34% परदेशी कर्ज आहे. पाकिस्तानला अलीकडेच IMF कडून 1.2 अब्ज डॉलर्सचा हप्ता मिळालाय. स्टेट बँक ऑफ पाकिस्ताननं महागाई वाढण्याच्या भीतीनं मुख्य व्याजदर 10.5% स्थिर ठेवलाय. एकीकडे काश्मीर प्रश्नावरून भारताला धमकी द्यायची, सीमेवर कुरघोड्या करायच्या, आपल्याच देशात दहशतवादी घडवण्याच्या फॅक्टऱ्या उघडायच्या, हेच पाकिस्तानचं आजवरचं धोरण. पण पंतप्रधानांच्या या कबुलीमुळे पाकचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय. यातून सावरायचं असेल तर पाकिस्ताननं आता तरी शहाणपणा दाखवायला हवा. भारताविरोधात कारवाया करण्यापेक्षा आपली आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर द्यायला हवा. नाहीतर पाकिस्तानची ही अवस्था व्हेनेझुएला सारखी व्हायला वेळ लागणार नाही. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कर्जावरून आपल्या देशाचं दुःख जगासमोर मांडलंय, तर दुसरीकडे पाकिस्तानातल्या नेत्यांनी मात्र यातून कोणताच धडा घेतलेला दिसून येत नाही. पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी चक्क 4 कोटींचा शासकीय निधी मंजूर करण्यात आलाय. कोण आहेत या महिला मुख्यमंत्री आणि काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात या रिपोर्टमधून. मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी 4 कोटींचा निधी. सरकारी पैशातून मरियम नवाज यांचा मेकअप. बंगाल पाकिस्तान मधील संतापजनक प्रकार. इधर देखते हैं तो कर्जा, इधर देखते हैं तो कर्जा, उधर देखते हैं कर्जा, पीछे देखते हैं कर्जा. पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ कर्जावरून चिंतेत आहेत. झोळी पसरायला लाज वाटते असं सांगतायत. पण दुसरीकडे पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी तर कहरच केलाय. त्यांच्या मेकअपसाठी सरकारनं तब्बल 4 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केलाय. एकीकडे सामान्य जनता जीवनावश्यक वस्तूंसाठी झगडताना दिसतेय, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सौंदर्यावर होणाऱ्या या उधळपट्टीमुळे पाकिस्तानात संतापाची लाट उसळली. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मेकअपच्या खर्चासाठी पंजाब सरकारच्या कॅबिनेट सचिवांनी 12 जानेवारी रोजी एक अत्यंत गोपनीय आदेश जारी केला होता. या आदेशानुसार मुख्यमंत्री मरियम नवाज आणि माहिती मंत्री आझाद जाहिद बुखारी यांचा मेकअप तसंच बैठका आणि जाहीर सभांमध्ये स्वतःला व्यवस्थित सादर करण्यासाठी 4 कोटी रुपयांचं विशेष अनुदान मंजूर करण्यात आलंय. पाकिस्तानी राजकारणात मरियम नवाज शरीफ केवळ त्यांच्या दमदार आवाजासाठी नव्हेच तर त्यांच्या ड्रेसिंग सेन्ससाठी देखील ओळखल्या जातात. मरियम नवाज यांचा लुक त्यांच्या सुंदरतेमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असतो. मरियम नवाज यांची ही पहिलीच उधळपट्टी नाहीये. यापूर्वी त्यांच्या सरकारी गाडीचं टायर बदलण्यासाठी 1 कोटी पाकिस्तानी रुपये खर्च केल्याचं प्रकरण चर्चेत होतं आणि त्यानंतर आता या मेकअप निधीमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या. सध्या पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठलाय. अशा भीषण परिस्थितीत सरकारी पैशानं स्वतःचं सौंदर्य खुलवणं जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. सरकारच्या या कृतीमुळे पाकिस्तानातील जनता रस्त्यावर उतरू शकते. या ठिकाणी नेपाळसारखं आंदोलन पेटू शकतं. त्यामुळे पंजाब सरकार आता या गोपनीय खर्चावर काय निर्णय घेत आहे? मरियम यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी हे 4 कोटी दिले जाणार की सरकार हा निर्णय मागे घेणार, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेल्या ट्रेड डीलची डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% कमी केलाय. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. या बदल्यात भारत अमेरिकेला काय देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारत अमेरिकेकडून विविध क्षेत्रांमध्ये 500 अब्ज डॉलर्सच्या साहित्याची खरेदी करणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. काय आहे हे ट्रेड डील, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. भारतावरील 25% टॅरिफ आता 18% करण्यात आलाय. भारतावरचा टॅरिफ जो आहे तो आणखी कमी होईल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी अट देखील ट्रम्प यांनी घातली आहे. भारत व्हेनेझुएलाकडून अधिक तेल घेईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. मधुमेहग्रस्तांसाठी आता एक गोड म्हणजेच आनंदाची बातमी आहे. इंजेक्शननं इन्सुलिन घेण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर एक नवीन सोपा पर्याय उपलब्ध झालाय. पाहुयात वैद्यकीय क्षेत्रातला एक खास रिपोर्ट. डायबिटीजग्रस्तांना श्वासातून इन्सुलिन, इनहेलर लोड करा आणि फक्त श्वास घ्या. इंजेक्शनची कटकट संपली, रुग्णांना दिलासा. तुम्हाला मधुमेह म्हणजेच डायबिटीस असेल आणि रोज इन्सुलिन इंजेक्शन घेण्याला तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी ही गोड बातमी आहे. इन्सुलिन आता सुईने नव्हे तर चक्क श्वासाद्वारेही घेता येणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन दिलं जातं. सध्या इन्सुलिन इंजेक्शनच्या स्वरूपात येतं. सिप्ला कंपनीने भारतात इनहेलेबल इन्सुलिन अफ्रेझा लॉन्च करण्याची घोषणा केली. सिप्लाचे ग्लोबल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर यांनी या इन्सुलिनची वैशिष्ट्य सांगितली आहेत. मॅनकाइंड कॉर्पोरेशन कंपनीनं 2015 मध्ये अमेरिकेत अफ्रेझा लॉन्च केलं. भारतात नुकतंच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल कॉर्पोरेशनकडून अफ्रेझाला मान्यता मिळाली. हे औषध एका लहान इनहेलर उपकरणाद्वारे सिंगल यूज कार्ट्रीजमधून दिलं जातं. डॉक्टरांच्या निर्देशानुसार तुमचा डोस निवडायचा. तंत्रज्ञानाचा वापर करून पावडर केलेलं इन्सुलिन फुफ्फुसामधून रक्तप्रवाहात वेगानं शोषलं जातं. त्यामुळेच हे इन्सुलिन पारंपरिक इंजेक्शनपेक्षा खूप जलद रक्तातील साखर नियंत्रण करते. हे इंजेक्शन नसून एका छोट्या इनहेलरद्वारे हे इन्सुलिन दिलं जातं. इनहेलर म्हणजे जे आपण पंप वापरतो आपल्या अस्थमा पेशंटसाठी, त्या सेम पद्धतीनं ह्या पंपमधून इन्सुलिन आपल्या फुफ्फुसावाटे आपल्या शरीराकडे जातं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जे डायबिटीजची मंडळी पेशंट्स ज्यांना सुईची भीती वाटत होती त्या लोकांसाठी हे खूप चांगली संजीवनी आहे. भारत मधुमेहाची राजधानी होण्याचा धोका आहे, कारण पुरुष आणि महिला दोघांमध्येही मधुमेहाचा धोका समान वेगानं वाढतोय. गंभीर बाब म्हणजे लहान मुलांमध्येही याचं प्रमाण वाढत चाललंय. भविष्यात देशात मधुमेहाचे 15 कोटी रुग्ण असण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. भारतात 1,10,00,000 जण मधुमेहानं ग्रस्त आहेत. त्यापैकी 10 ते 15% लोकांना इन्सुलिन थेरपीची आवश्यकता आहे. मात्र यापैकी फक्त 40% कमी रुग्ण नियमित उपचार घेत आहेत. एका अंदाजानुसार भारतात इन्सुलिन वापरणाऱ्यांची संख्या सुमारे 50,48,000 इतकी आहे. लहान मोठ्या अनेक रुग्णांना इंजेक्शनची भीती वाटते. मात्र आता या इनहेलर इन्सुलिनमुळे डायबिटीजचं व्यवस्थापन करणं सोपं होणार आहे. खरं तर आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा आधीच काळजी घेणं जास्त चांगलं असतं. म्हणूनच शरीरातील साखर वाढू नये यासाठी आहारावर नियंत्रण असणं आणि व्यायाम करणं तितकंच गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अमेरिकेत सत्तापालट होताच राजकीय संघर्ष पेटला असून आता सरकारी कामावर टाळेबंदीचं सावट आहे. मेक्सिको सीमा सुरक्षा आणि स्थलांतरितांवरील कारवाईसाठी ट्रम्प प्रशासनानं मोठ्या निधीची मागणी केली आहे. मात्र डेमोक्रॅट्सनी याला विरोध केल्यामुळे अर्थसंकल्पीय पेच निर्माण झालाय. रशियाच्या तांबोव प्रदेशातल्या एका रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोटानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. तपास यंत्रणांकडून सखोल तपास सुरू असून तांबोव प्रदेशातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. इराणमध्ये स्फोटानं खळबळ उडाली आहे. दक्षिणेकडील बंदर अब्बास इथं 8 मजली इमारतीत भीषण स्फोट झाला. यात इमारतीचे 2 मजले कोसळले असून अनेकांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले. फिलिपाईन्समधल्या एका छोट्या बेटावर लागलेल्या भीषण आगीनं हाहाकार माजवला. या आगीमुळे हजारो लोक रस्त्यावर आलेत. या आगीत 1000हून अधिक घरं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. वेगवान वाऱ्यामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात एकच खळबळ उडाली.
वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.